तर तुम्हाला पण नेहमी नाश्ता बनवायचं म्हणलं म्हणजे विचार येतो की काय बनवायचं. तर मी आज आणले आहे 3 इझी असे रेसिप्या. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचे 2 वाटी पाणी आणि मेजरमेंट परफेक्ट घेतलं तर हे काहीच खराब नाही होणार. जसं मी सांगते तसंच मेजरमेंट घ्या. 2 चम्मच आपल्याला टाकायची साखर, अर्धी टीस्पून टाकायचं आहे मीठ. आता हे हलकेसे गोडच राहतात म्हणून साखरेचं प्रमाण थोडं जास्तच असलं पाहिजे. त्यानंतर टाकायची याच्यात अर्धी टीस्पून सारखी हळद आणि व्हिडिओ तुम्ही बघताना कॅमेरा तुम्ही आडवा बघा तर खूप छान असं तुम्हाला दिसणार. कारण की शॉर्ट व्हिडिओमधले व्हिडिओज आहे तर आडवे तुम्ही बघणार तर तुम्हाला छान असं समजणार पण आणि व्हिडिओ पण छान दिसणार. त्यानंतर त्याच्यात टाकायची हळद, हाफ टीस्पून आपल्याला याच्यात हळद टाकायची आहे. मग त्याच वाटीने मोजून 2 वाटी आपल्याला याच्यात बेसन टाकायचं आहे. आणि बेसन टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं. त्याच्यात काहीच गुठल्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे. एकदम स्मूथ असं बॅटर हे करून घ्यायचं आहे. मग त्याच्यात टाकायचं आहे 1 चम्मचभर तेल. म्हणजे हे ड्राय नाही बनणार, असे सॉफ्ट बनणार आणि गळ्यात असं लागणार नाही. खूप छान बनणार म्हणून आपल्याला त्याच्यात तेल टाकायचं आहे. आणि तेल टाकल्यानंतर आपल्याला याला 5 ते 10 मिनिट तुम्ही त्याला ठेवून द्या झाकून. म्हणजे रेस्टवर ठेवा 5 ते 10 मिनिट. मग एक वाटीमध्ये 1 चम्मच पाणी आणि 1 चम्मच त्याच्यात टाका बेकिंग सोडा. आता बेकिंग सोडा टाकून त्याला चांगलं हलवून ॲक्टिव्ह करून घ्या. मग त्याच्यात टाकून आणि परत आपल्याला तेच काम करायचं आहे. मिक्स. आता हे मिक्स करायची प्रोसिजर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की तुम्हाला एकच डायरेक्शनमध्ये याला मिक्स करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे. एक ताटली आपल्याला आधीच तेलाने ग्रीस करून ठेवून द्यायची. त्याच्या अंदर हे बॅटर टाकायचं आहे आणि ऑलरेडी आपण एक स्टीमर स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे. आता मी अशा पद्धतीचं ठेवलं आहे. तुमच्या घरी जे अवेलेबल असणार ते तुम्ही ठेवू शकता. आणि त्याच्यात आपल्याला ताटली ठेवून द्यायची. आता हे 30 मिनिटपर्यंत आपल्याला शिजू द्यायचे छान असं. 30 मिनिटानंतर शिजल्यावर याच्यासाठी एक छान असा तडका प्रिपेअर करायचा आहे. राई, जिरं, कढीपत्ता, साखर आणि हिरव्या मिरच्या टाकून हे तडका प्रिपेअर करायचा आहे आपल्याला. जो नॉर्मल आपण खमणसाठी करतो तो खूप टेस्टी असं खमण बनून तयार आहे आपलं. आणि सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही नक्की एकदा हे बनवा. मी बनवलं होतं आणि जे मेजरमेंट मी सांगितलं तसं तुम्ही बनवा. अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनवून तुम्ही पाहू शकता किती फ्लफी बनला आहे. आणि तोंडात टाकल्याबरोबरच विरघळून जाते, इतकं छान फ्लेवर येते याचं. ते एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय केली पाहिजे. आणि नाश्त्यासाठी तर सगळ्यात बेस्ट आणि खूप झटपट बनते. जास्ती मेहनत नाही करायला लागत आणि इन्स्टंट बनते म्हणजे काही टेन्शनच नाही. तर एक खूप टेस्टी अशी रेसिपी तयार आहे. आता आपली जी सेकंड रेसिपी आहे ते पण खूप छान आहे. आजच्या सगळ्या रेसिपी नॉन फ्राईड असणार आहे. हेल्दी आणि न्यूट्रिशननं भरभरून अशा या रेसिपी आहे आणि बनवायला पण अगदी सोप्या आहे. तर हे आहे सँडविच ढोकळा. तर याची रेसिपी पण मी तुम्हाला सांगते. तर 1 वाटी घ्यायचा आपल्याला रवा, त्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे दही आणि त्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे 1 वाटी पाणी. मग त्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ज्या डायरेक्शनमध्ये तुम्ही एकच डायरेक्शनमध्ये याला मिक्स करायचं आहे आणि याच्यात काही लम्स वगैरे म्हणजे एकदम गुठली वगैरे काहीच राहिली नाही पाहिजे. एकदम छान असं याचं बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला रेडी. नंतर आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे मीठ आणि तेल. आता मीठ तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही घेऊ शकता जितकं घ्यायचं आहे. 1 टीस्पूनसारखं याच्यात ऑइल टाकायचं आहे आणि म्हणजे मी 2 वेळा 2 लहान चम्मचनी टाकलं होतं. तर 1 चम्मच पण तुम्ही टाकलं तर भरपूर होणार. मग याला एकच डायरेक्शनमध्ये परत मिक्स करायचं आहे आणि 5 ते 10 मिनटासाठी जोपर्यंत सुजी छान फुलून नाही जात तोपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचं आहे. नंतर आपल्याला एक चटणी प्रिपेअर करायची आहे, ग्रीन चटणी. तर त्याच्यात मी सांबार आणि मिरच्या, आलं घेतलेलं आहे, जिरा, थोडंसं काळं मीठ आणि साधं मीठ घेतलं आहे. तर तुम्हाला याच्यात अगर पुदिना टाकायचा आहे तो पण तुम्ही टाकू शकता. आणि मग मी याच्यात अर्धा लिंबू पिळून टाकला आहे. तर अशा पद्धतीची ग्रीन चटणी राहते आणि ही चटणी पण खूप टेस्टी राहते. आता ह्याच्या हिशोबाने तुम्ही याच्यात काही पण ॲड करू शकता. तुमच्या हिशोबाने जी ग्रीन चटणी बनवता तुम्ही तशा पद्धतीने बनवू शकता. आता मी ही सिम्पलची माझ्याजवळ पुदिना अवेलेबल नव्हता म्हणून ही बनवली आहे. मग थोडेसे असे भाजलेले शेंगदाणे याच्यात आपल्याला ॲड करायचे आणि मस्त असं बारीकशा याच्या पेस्ट काढून घ्यायची. एक मस्त अशी चटणी तयार करायची ग्रीनवाली. आता 3 बाउलमध्ये तुम्हाला हे अलग अलग बॅटर करून घ्यायचं आहे. तिन्ही बाउलमध्ये एकसारखं हे बॅटर काढून घ्यायचं आहे जसं मी काढलं. मग सगळ्यात आधी ग्रीन चटणीमध्ये आपण हे बॅटर थोडंसं टाकून घ्यायचं आहे.
एकसारखीच कन्सिस्टन्सी असली पाहिजे असं हे बॅटर काढायचं आहे. तर ग्रीन चटणीमध्ये तुम्ही पाहू शकता मी बॅटर टाकून आणि चांगलं मिसळून घेतलं आहे. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपीबद्दल कॉमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका. तुम्ही ह्या रेसिपी बनवल्या आहे का कधी हे पण सांगायला विसरू नका. तर मग याच्यात टाकायचं आहे थोडासा इनो आणि मस्त एक लेअर आपल्याला टाकून द्यायची व्हाईटवाली आणि 10 मिनिटसारखंच फक्त याला शिजवायचं आहे. 10 मिनिटानंतर याला आपल्याला काढू आणि परत तेच सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. ग्रीन चटणीमध्ये थोडासा इनो टाकायचा आहे, अर्धी टीस्पूनसारखा ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. सेकंड लेअर आपल्याला याच्यावर टाकायची आहे. ते पण आपल्याला 10 मिनिटसारखी शिजवायची आहे, जास्त नाही. आणि मग आपल्याला थर्ड टाईम पण आपल्याला तेच प्रोसिजर करायची आहे. हाफ टीस्पून इनो टाकायचा आहे, मिसळून घ्यायचं आहे आणि ते लेअर पण त्याच्यावर टाकायची. ते पण आपल्याला 10 मिनिटपर्यंत शिजवून घ्यायची. तर खूप छान असे सँडविच ढोकळे रेडी होतात. आणि सेम जो फर्स्ट आपण तडका लावला होता तोच याला पण लावायचे, पण फक्त याच्यात टाकायची नाही साखर आपल्याला. तर हे गोड नसतात, हे आंबटच असतात, म्हणून याच्यात साखर वगैरे कायचाच उपयोग मी केला नाही आहे. फर्स्ट बॅटरमध्ये जो आपण तडका लावला होता खमणची रेसिपीमध्ये, तर खमण हलकेसे असे गोडच राहतात, म्हणून त्याच्या आतमध्ये पण आपण साखर टाकतो आणि तडक्यामध्ये पण थोडी साखर टाकतो. तर हे आपले सँडविच ढोकळे रेडी आहेत आणि हेल्दी खूप आहे. त्याच्यात काही फ्राईड वगैरे आपण टाकलं नाही आहे. न्यूट्रिशन असं भरभरून असं आहे. रवा म्हणजे हे नाश्ता काही खूप जड नाही आहे. आणि तुम्ही एक वेळा मी ज्या रेसिपी दाखवल्या आहे त्या ट्राय करून बघा आणि मी नक्की तुम्हाला सांगते गॅरंटी की तुमच्याच कोणत्याच रेसिपी फेल नाही होणार जर तुम्ही माझ्या मेजरमेंटच्या हिशोबाने बनवणार तर मग ह्याच्यात पण मी तडका प्रिपेअर करून आणि टाकून दिला आहे मस्त. आणि खूप टेस्टी, खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतात हे पण. आणि ही रेसिपी अगदी सोपी पण आहे आणि सकाळी बनवा किंवा तुम्ही संध्याकाळच्या टायमाला पण ही रेसिपी ट्राय करू शकता. चॅनल थोडं न्यू आहे तर तुमच्या सपोर्टची थोडी गरज आहे, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान अशी कॉमेंट व्हिडिओच्या खाली लिहायला पण विसरू नका. जर तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करायचं आहे तुम्ही बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार. मी माझ्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपीज, व्हिडिओज आणि ब्लॉग टाकत राहते. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर ते पण बघायला विसरू नका. आता थर्ड रेसिपी पण खूप छान आहे, ते आहे दुधीची मुठी. तर दुधी अशी कोणी खात नाही, तर आपण हे ट्राय करू शकतो ज्याच्याने कुणाला माहीत पण नाही पडणार की याच्या आतमध्ये दुधी आहे. तर सर्वात आधी आपल्याला दुधी किसून घ्यायची मीडियम साईजची. त्याच्या अंदर मिरची, आलं आणि जिऱ्याचं पेस्ट टाकायचं आहे. मग हळदी, मिरची, धने पावडर आणि मीठ असं टाकून आणि मग त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे सांबार. आता याच्यात पण मी अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे. जर लिंबूच्या ऐवजी तुम्हाला दही टाकायचं आहे तुम्ही ते पण टाकू शकता. मग तीळ आणि साखर टाकून छान अशी मिसळून घ्यायची. आता साखर असली तर थोडं छान वाटते. आणि हे तर खूपच छान अशी रेसिपी, याच्यात खूप प्रमाणामध्ये व्हीट आपण यूज करतो. तर सगळ्यात आधी मी घेतलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, मग घेतलं 1 वाटीपेक्षा अर्धं ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी मी घेतलं आहे रव्याचं पीठ. तर ज्या वाटीने आपण मेजर करतो त्याच वाटीने 2 वाट्या घ्यायच्या. त्याच वाटीने अर्धं बेसन, अर्धा रवा आणि अर्धं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. आणि मग मस्त असं आपल्याला एक डो बांधून घ्यायचा सॉफ्टसा. त्याचे जसे मी असे मुठीमध्ये बांधलेले आहे मुठी तसे बांधून घ्यायचे आणि शिजायला ठेवून द्यायचे 30 मिनटासाठी. शिजले की याचा गोल गोल कट करून घ्यायचा आहे आणि तोच तडका जो आपण सँडविचसाठी प्रिपेअर केला होता तोच याच्यात पण ॲड करायचा आहे. आणि रेडी आहे आपले मुठी. तर ह्याला तुम्ही कोणती पण चटणी किंवा मी तर कढीसोबत खाते, तुम्हाला हिरवी ग्रीन चटणी किंवा रेड चटणी ज्याच्यासोबत ट्राय करायचे त्याच्यासोबत तुम्ही ट्राय करू शकता. खूप टेस्टी लागतात, न्यूट्रिशननी भरभरून आहे. तर ह्या माझ्या 3 रेसिप्या होत्या. कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय.